दररोज तुम्ही उठून तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी काहीच करत नाही आहात, हा म्हणजे तुम्ही स्वतःचा अपमान करताय। दरवेळेस म्हणतोस उद्या सुरू करेल आणि सुरू करत नाहीस, हा म्हणजे स्वतःचा अपमान करतोयस। दरवेळेस तू तुझी मोठी स्वप्न साईडला सोडून तू ह्या सगळ्या लोकांमध्ये मिसळून राहतोयस, हा म्हणजे तू स्वतःचा आणि स्वतःच्या स्वप्नांचा अपमान करतोयस। तुला खूप वेळेस अशी संधी भेटते जी लाखो लोकांना एकदा सुद्धा भेटत नाही आणि तू ती संधी अशीच वाया घालवतोयस। जरा विचार कर। आयुष्य म्हणजे आठवडा पूर्णपणे घालवणं, नको असलेलं काम करणं आणि वीकेंडची वाट बघणं एवढंच नाही। तू वेळ काढू शकतोस, तू इतरांपेक्षा जास्त मेहनत करू शकतोस, तुझी पाहिलेली स्वप्न आहे ती पूर्ण करू शकतोस। पण तू असं वागतोयस की तुझ्याकडं लाखो संधी आहे, या संधी पुन्हा भेटणार नाहीत। लक्षात ठेव, हेच ते एक स्वप्न, हेच ते एक आयुष्य आणि हेच ती एक संधी आहे। फक्त भीतीमुळे, दमल्यामुळे आणि मित्र काही करत नाहीत किंवा सपोर्ट करत नाहीत म्हणून तू ठरवलेल्या स्वप्नांचा पाठलाग करत नाहीस, तर हे म्हणजे तू स्वतःच्या आयुष्याचा आणि तुझ्या स्वप्नांचा अपमान करतोयस। म्हणून जागा हो आणि दिवस आणि वेळ वाया घालवणं थांबव आणि तुझं खरं आयुष्य घडवायला सुरुवात कर, कारण की तुला दुसरी संधी पुन्हा मिळणार नाही। त्याच्यावरती प्रश्न पडला असेल, कसं करू आणि काय करू आणि कसं सुरुवात करू, तर मी तुला स्टेप बाय स्टेप सांगतो। आपल्याला लहान सुरुवात करायची आहे। स्वप्न मोठं असलं तरी दररोज त्या स्वप्नांवरती 30 मिनिट काम करायला सुरुवात कर। थोडं थोडं करून कन्सिस्टन्सी तयार होईल। रोजचा प्लॅन लिहून काढ। सकाळी उठल्यावर मी माझ्या स्वप्नांसाठी काय करणार आहे, आजचा दिवस मी कसा घालवणार आहे, हे पूर्णपणे प्लॅन कर। आणि आपला सर्वात मोठा शत्रू डिस्ट्रॅक्शन हे कमी केलं पाहिजे। सोशल मीडिया आणि कामाच्या नसलेल्या गप्पा आणि वेळ वाया घालवणं टाळलं पाहिजे। पूर्ण दिवसामध्ये जास्तीत जास्त 1 ते 2 तासच सोशल मीडिया वापरेन असा निश्चय कर। तुझ्यासारखं स्वप्न बघणारे आणि संघर्ष करणाऱ्या लोकांच्या सानिध्यात राहा। निगेटिव्ह लोकांपासून दूर जा आणि पॉझिटिव्हिटीचं वातावरण तयार कर। आणि आता सेल्फ डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट आहे। रोज लवकर उठ, व्यायाम कर आणि जे स्वप्नांसाठी गरजेचं आहे त्याच्यासाठी वाचन कर। सेल्फ कंट्रोल, स्वतःवरती कंट्रोल ठेवणं हा सगळ्यात मोठा नियम आहे। स्वतःवरती विश्वास ठेव आणि इतर लोक काय म्हणतात याच्याकडे बिलकुल पण लक्ष देऊ नकोस। सुरुवातीला तुला कोणी साथ नाही देणार, पण ज्या टायमिंगला तुझा रिझल्ट समोर येईल त्या टायमिंगला लोक तुला रिकग्नाइज केल्याशिवाय राहणार नाहीत। स्वप्न गाठायचं असेल तर स्टेप बाय स्टेप प्रगती करावं लागते। आज एक छोटासा टास्क पूर्ण कर, उद्या अजून छोटासा आणि वर्ष असं टास्क पूर्ण करण्यामध्ये घालव। आणि 1 वर्षानंतर जेव्हा मागे वळून पाहशील त्या टायमिंगला तुला समजेल की मी खूप जास्त प्रगती केलेली आहे। आणि हा शेवटचा मेसेज तुला द्यायचा आहे, दररोज थोडं थोडं काम कर, स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेव, कन्सिस्टन्सी मेंटेन कर। आयुष्य बदलण्यासाठी दुसरी तुला संधी भेटणार नाही, हीच ती वेळ आहे। आणि विचार पटत असतील तर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।